कवी व सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल बजरंग चावडे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व. इचलकरंजी येथील 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत कोल्हाटी डोंबारी समाज मंदिर लाखेनगर येथे सर्व आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच नूतन नगरसेविका सौ प्रमिला रवींद्र चावडे तसेच सामाजिक कार्यकर्ते, पुजारी वर्ग, ज्येष्ठ महिला वर्ग, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी चावडे तसेच कुमारी अपूर्वा विनायक चावडे, जनता बँक रुई शाखा येथील मॅनेजर विजय लाखे तसेच अशोक लाखे, स्वच्छता निरीक्षक किरण लाखे, शांताराम लाखे, दीपक लाखे, उमेश लाखे, उमेश चावडे, बाबासाहेब लाखे, रोहित कुडाळकर सारख्या अनेक नामवंत समाजातील युवकांचा मोठा थाटामाटाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सपाटे सर यांनी सूत्रसंचालन अतिशय कौशल्यपूर्ण केलं. स्वागत गीत कुमारी अपूर्वा चावडे यांनी केलं. अध्यक्षस्थानी श्री शामराव नकातेसो यांनी आपल्या भाषणात कवी विठ्ठल चावडे यांनी आपला समाज एकत्रित राहावा, त्यांचा सन्मान व्हावा आणि समाजाला प्रगतीपथावर न्यावं अशी एकमेव उद्दिष्ट. शिवाय गेली 40 वर्ष आमच्याच विद्यालयाचे ते शिपाई पदावर म्हणून कार्यरत होते. तसेच आंतरभारती महाविद्यालय गेली कित्येक वर्ष आसपासचे विभागमधील गोरगरीब विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जात नाही आणि तीच मुले आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. आजची शैक्षणिक संस्थांची शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्याकडून आकारले जाणारे अवाढव्य शैक्षणिक फी किती दुर्दैवाची बाब आहे असं ठासून सांगितलं. प्रख्यात कथा कथनकार श्री कृष्णात कोरवी यांनी सुद्धा श्री कवी विठ्ठल चावडे यांचे तोंड भरून कौतुक करत असताना एवढा मोठा समाज उपयोगी स्वखर्चातून कार्यक्रम घेणं व बाल अंगणवाडीला सिलिंग फॅन सुद्धा भेट प्रदान केले. प्रमुख पाहुणे डॉक्टर संध्या ढवळे यांनी विविध योगासने विषयी उपस्थितांना छान मार्गदर्शन केलं. कवी विठ्ठल चावडे यांनी कवितेतून मातोश्री व भटका कोल्हाटी डोंबारी समाज यावर कविता सादर करत असताना अत्यंत भावुक झाले आणि गोरगरीब युवकांच्याकडून हुंडा घेऊ नका असं आवाहन केलं. नंतर मान्यवरांनी त्यांचे सांत्वन करत खरंच अष्टपैलू तुमचे व्यक्तिमत्व आहे असं आवर्जून संबोधले. आंतरभारती शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी गणपतरावजी फाटक, संचालिका भागवत मॅडम, मुख्याध्यापिका फाटक मॅडम, डॉक्टर सारंग ढवळेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते सर्जेराव चावडे आणि त्यांचे ज्येष्ठ नागरिक, सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी समाजाचे सर्व सदस्य यांनी सुद्धा कार्यक्रम राबवण्यात अतोनात परिश्रम घेतले. तसेच उपस्थितांनी अल्पोहाराचा गोड मिठाईसह आस्वाद घेतला. आभार प्रदर्शन नौशाद चावडे यांनी मांडलं. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाज बांधव, ज्येष्ठ नागरिक व भगिनी उपस्थित होते. इचलकरंजीहून प्रतिनिधी नितीन दबडे. पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.